नमो भारत नमो ठाणे भाजपाच्या या बॅनरबाजीवर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी टीका केली आहे। अविनाश जाधव यांनी असं म्हणत ठाण्यातील वाहतूक, पाणी आणि नागरी समस्यांवर टीका केल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर भाजपाने 2 दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये जागोजागी ठिकठिकाणी नमो भारत नमो ठाणे अशी फलकबाजी करून प्रचाराला सुरुवात केली। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असं म्हटलं जाणार आहे ठाण्यामध्ये भाजपाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि भाजपाने ठाण्यामध्ये प्रचाराला सुरुवात देखील केली। त्यानंतर शिंदे सेनेमध्ये सुद्धा नाराजी पसरल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर आता भाजपाच्या बॅनरबाजीवर नमो भारत नमो ठाणे या बॅनरबाजीवर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी टीका केली आहे। त्यांनी म्हटलंय मौन भारत मौन ठाणे अशा आशयाचे पोस्टर लावून ठाण्यातील समस्यांवर अविनाश जाधव यांनी टीका केली आहे। त्यांनी ठाणेकरांना ठाणेकर आता तरी जागा हो असं म्हणत भाजपावर टीका केली। सोबतच ठाणे शहरातील 3 हातनाका परिसरामध्ये भाजपाचे पदाधिकारी हेमंत म्हात्रे यांनी मोठा बॅनर लावला होता, ज्या बॅनरवर नमो भारत नमो ठाणे असं लिहिलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा छायाचित्र आणि कमळाची निशाणी देखील या बॅनरवर होती। त्यावरच आता भाजपावर मनसेने हल्लाबोल केलाय। मनसेचे अविनाश जाधव यांनी नमो भारत नमो ठाणे याला नारा देत असलेल्या बॅनरवर मौन भारत मौन ठाणे असं म्हणत मनसेला डिवचल्याचं पाहायला मिळतंय। ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात असं म्हटल्यानंतर आता राजकीय वातावरण तापलंय। सोबतच एकीकडे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यामध्ये आणि दुसरीकडे आता भाजपने तिथे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाविकास आघाडी आणि मनसेमध्ये सुद्धा ठाण्यामध्ये युती झाल्याचं पाहायला मिळते। ही बातमी ऐकल्यानंतरला आता ठाणेकर नेमकं कोणाला निवडून देणार, ठाण्यात नक्की कोणाचा महापौर येणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।